संताची संगती मनोमार्ग गती संताची संगती मनोमार्ग गती संताची संगती मनोमार्ग गती संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते आकळावा श्रीपती येणे पंते आकळावा श्रीपती येणे पंते कृष्ण वाचा भव हा जीवा कृष्ण वाचा भव हा जीवाचा कृष्ण वाचा भव हरे हरे मला
आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधती साधना, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा।
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम है सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करो प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग ज्ञानांचे राजे साधकांच्या मायबाप योगाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा हरिपाठातील 8व्या क्रमांकाचा असून या अभंगातून माऊलींनी आपल्याला संताच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्व समजावून सांगितलं विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या वाडीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजच्या ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी नियोजित केली आणि या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी सर्व आपल्या परिसरातील असणारे सर्व भजनी मंडळ आपल्या पंचक्रोशीतील सर्व आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी ताई असतील सर्व साथीला असतील ज्यांची सिस्टीम आहे सोनवळ काका असतील सर्वांच्या साथीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ विठ्ठल आजचा सप्ताहाचा कितवा दिवस आहे 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची ही सेवा आणि हा अभंग जो सेवेसाठी घेतलेला आहे खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने कोणतंही बंधन नाही परंतु आज या अभंगातून माऊलींनी आपल्याला संताच्या संगतीचं आणि हरीच्या नामाचं महत्व या दोन्हीही गोष्टीचा महिमा पटवून समजावून सांगितलेला आहे। पहिली गोष्ट अशी आहे की आपली महाराष्ट्राची भूमी ही पवित्र आहे पावन आहे कारण या भूमीमध्ये ज्ञानोबाराई तुकोबाराई सावता महाराज नामदेव महाराज संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कण्होपात्रा अशा अनेक संत महात्म्यांनी अवतार घेतला आणि ही भूमी पवित्र केली पावन केली पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती आणि अशा ह्या पवित्र कुळामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला हे आपलं परमभाग्य हे आपलं परमभाग्य। आज आपण बघतो कलियुगामध्ये आपल्याला अनेक संप्रदाय बघायला मिळतात परंतु वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय कुठंच बघायला भेटत नाही का कारण या संप्रदायाचा पाया जर कोणी घातला असेल तर ज्ञानदेव रचिला पाया म्हणून ज्यांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे त्यांचा अधिकार आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलं हे सांगणं पहिल्यांदा महत्वाचं ठरेल। तर ज्ञानोबारायांचा अधिकार वर्णन करणं म्हणजे माझा पण तेवढा अधिकार नाही कारण संतांचा महिमा संतची जाणती संतांचा महिमा संतांनाच कळतो संत सांगू शकतात मज पामर आहे काय थोरपण परंतु ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकते। ज्ञानोबारायांनी पहिली गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासाठी ग्रंथ संपत्ती निर्माण केली। किती ग्रंथ लिहिले माऊलींनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 हरिपाठ हरिपाठाला ग्रंथ जरी नाही म्हणता आलं तरी अभंगगाथेमध्ये तो एक भाग लिहून ठेवला त्यानंतर योगशिष्ट टीका गायत्री टीका समास मुक्ताबाई संग्रह आत्मानुभव स्वात्मानुभव अशा अनेक कितीतरी ग्रंथ माऊलींनी आपल्यासाठी लिहून ठेवले पण त्या सगळ्या ग्रंथामध्ये 4 ग्रंथ श्रेष्ठ आहेत। कोणते 4 ग्रंथ ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 आणि हरिपाठ पण प्रत्येक ग्रंथाचा अधिकारी वेगळा आहे। प्रत्येक ग्रंथ समजा ज्ञानेश्वरी असेल ज्ञानेश्वरी कुणासाठी लिहिली तर ज्ञानेश्वरी साधकासाठी लिहिली अमृतानुभव ज्ञानी लोकांसाठी लिहिला चांगदेव 65 चांगदेवासारख्या अहंकारी योग्यासाठी लिहिली पण हरिपाठ मात्र तुमच्या माझ्यासारख्या सामान्य संसारिक लोकांसाठी लिहून ठेवला आणि त्याच हरिपाठातला आजचा हा कितव्या क्रमांकाचा अभंग आहे आपण रोज हरिपाठ म्हणता कितव्या 8व्या क्रमांकाचा अभंग आहे। आणि आपण जर बघितलं ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे ग्रंथ कळायला वाचायला थोडेसे अवघड आहेत आणि आपण इतके व्यस्त झालो की या धावपळीच्या जीवनामध्ये तिकडे पाहायला सुद्धा कोणाला वेळ नाही आहे की नाही। पारायणाला जरी कोण बसलं तरी वन मॅन शो आहे की नाही। क्वचित एखादं बसलं पारायणाला काही काही लोक तर ते ग्रंथ बघूनच असं लांबूनच दर्शन घेतात ते म्हणतात बापरे एवढा मोठा ग्रंथ ना मी कधी वाचायचा म्हणजे
अलीकडे आपल्याला हे ग्रंथ समजून घ्यायला वाचायला मला वाटतं आपण संसारामध्ये इतकं व्यस्त झालो की आपल्याला तेवढा वेळ नाहीच आहे. म्हणून माऊलींनी साधा आणि सोपा हरिपाठ आपल्यासाठी लिहून ठेवला आणि तो हरिपाठ जो कोणी नेमाने म्हणेल, फक्त सप्त्यापुरता नाही बर का, जो कोणी नेमाने म्हणेल त्याच्याकरता फळ सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जारी गाय, 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 पवित्रची होया देहांचा. हरिपाठ कीर्ती मुखे जारी गाय, पवित्रची होया देहांचा. हरिमुखे म्हणा, 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 मगाशी महाराजांनी पण प्रमाण दिलं बरोबर. नित्य नेमण आम्ही ते प्राणी दुर्लभ दोन्ही प्रमाण क्लिअर बसतात. म्हणजे हरिपाठ म्हटला पाहिजे नित्य नेमाने, रोज म्हटला पाहिजे. काही नित्य नेमाविन अन्न खाये तोची श्वान. बर ज्याचा हरिपाठ पाठ नाही, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज हरिपाठाला अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला माळकरी म्हणता येत नाही. ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याला वारकरी सुद्धा म्हणता येत नाही. अलीकडे काही काही कीर्तनकारांचे सुद्धा हरिपाठ पाठ नाहीत, आहे की नाही. आणि हरिपाठ फक्त सुंदर आवाजात म्हणून उपयोग नाही, तर हरिपाठामध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्याची गरज आहे. नाहीतर अलीकडे लोक हरिपाठ म्हणजे गायची वस्तू म्हणून गातात. हरिपाठ पूर्ण नका पाठ करू, एकच अभंग पाठ करा पण अर्थासहित. हरिपाठाचा अर्थ समजून घ्या, जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्या गोष्टीचं आपल्याला पाठांतर असतं पण अर्थ माहित नसल्यामुळे जीवनामध्ये अडचण आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगेल. एक विद्वान कीर्तनकार होते बर का, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनासाठी जायचे, फेमस होते. फिरण्यासाठी एक 4 व्हीलर गाडी होती. कीर्तन झालं, एका ठिकाणचं कीर्तन झाल्यानंतर महाराज गाडीमध्ये बसले आणि बसल्यानंतर महाराज ड्रायव्हरला म्हटले, का रे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी जिथं कुठं बी कीर्तनाला जातो तिथं माझ्या कीर्तनासाठी कितीतरी लोक जमा होतात, पब्लिक जमा होतं, पण तू मात्र अजून एकदा सुद्धा गाडीच्या खाली उतरला नाही किंवा कीर्तन ऐकलं नाही. तो म्हटला, महाराज काय ऐकायचं तुमचं ते कीर्तन, तुम्ही रोज रोज तीच कॅसेट वाजवता. महाराज म्हटले, अरे बाबा रोज रोज तेच सांगतो पण अनुभवाचं सांगतो ना. ड्रायव्हर म्हटला, अरे अनुभवाचं सांगता तुम्ही पण ते तुमचं ऐकून ऐकून माझं ते पाठ झालेलं आहे. म्हटलं असं कीर्तन तर मी पण सांगाल. महाराज म्हटले, अरे बाबा ठीक आहे, अनुभव लागतो त्याला, पण ठीक आहे तू म्हणतोय तर ठीक आहे, आज संध्याकाळी जिथं माझं कीर्तन आहे तिथं तू कीर्तन करायचं आणि मी ड्रायव्हर होतो बरं का. म्हणजे जे कीर्तनकार होते ते ड्रायव्हर झाले आणि जे ड्रायव्हर होते ते कीर्तनकार झाले. आता संध्याकाळी नवीन महाराज त्या ठिकाणी सप्ताहाच्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी त्यांची मस्त व्यवस्था केली. आता लोकांना काय माहिती, नवीन आहेत, लोकांनी त्यांची चांगली व्यवस्था केली. कीर्तनाला सुरुवात झाली, पण इतकी सगळी लोक बघितल्यानंतर महाराजांना थंडी ताप सुरू झाला. पण जेवढं ऐकलं होतं
तेवढं सांगायला सुरुवात केली. पण सांगणाऱ्याने पण असं समजू नये की ऐकणारे वेडे असतात. ऐकणारे तर सांगणाऱ्यापेक्षा डबल हुशार असतात. आमच्या मामी सारखे आहे की नाही, डबल हुशार असतात. हा, मग असाच एक हुशार श्रोता होता. त्याने एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी चोपदाराकडे, चोपदाराला सांगितलं महाराजांकडे नेऊन द्या. चोपदाराने ती चिठ्ठी महाराजांच्या हातामध्ये दिली. पण महाराजांना काय लिहिता वाचता येत नव्हतं. महाराजांनी चोपदाराला विचारलं, ह्याच्यामध्ये काय रे? चोपदाराने सांगितलं, महाराज याच्यामध्ये शंका आहे. काय शंका आहे? तेव्हा महाराज म्हटले, अरे एवढी साधी शंका आणि एवढ्या मोठ्या महाराजांना तुम्ही विचारता? अरे या शंकेचं उत्तर तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण देईल, कारण तो खरा कीर्तनकार होता. आलं लक्षात तुमच्या? एखादी गोष्ट पाठ असून उपयोग नाही, तर त्याचा अर्थ माहित पाहिजे. विठ्ठल आपण लहानपणी प्रत्येकाने एक गोष्ट ऐकली असेल. थोडं माणसाने लहानपणात पण बालपणात पण गेलं पाहिजे. एक साधू असतो, तो साधू देवाचं नाव घेत घेत जंगलातून जात असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसतो. बसल्यानंतर त्या ठिकाणी 4-5 कबूतर येतात. त्यावेळेस साधू आपल्या झोळीतलं धान्य काढतो, त्या कबुतरांना टाकतो. पण साधू विचार करतो, ही कबूतर अडाणी आहेत, ही कबूतर अज्ञानी आहेत. जर माझ्या ठिकाणी एखादा पारधी असता तर कधी त्यांना पकडून घेऊन गेला असता. मग यांना सावध केलं पाहिजे. म्हणून तो साधू त्या कबुतरांना म्हणतो की बाबा, मी तुम्हाला तुमच्या हिताची गोष्ट सांगणार आहे आणि ती जर का तुम्ही पाठ केली तर तुम्हाला कोणताही धोका संभवणार नाही. महाराज म्हटले, मी पुढं म्हणतो, तुम्ही आमच्या पाठीमागं म्हणा. कबूतर म्हणतात, ठीक आहे महाराज, तुम्ही पुढं म्हणा. महाराज पुढं म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. कबूतर पण पाठीमागं तसं म्हणतात, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. महाराजांनी सांगितलं हे लक्षातच ठेवायचं आणि पाठच करायचं. पण कबुतरांनी ते फक्त पाठच केलं, त्याचा अर्थ समजून नाही घेतला. आणि दुर्दैवाने असाच एक पारधी फिरत 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 त्या जंगलातून आला. तेव्हा ती कबूतर म्हणायला लागली, पारधी येईल, दाणे टाकील, जाळ्यात टाकून पकडून नेईल. आता मात्र पारधी घाबरला. पारध्याला असं वाटलं की हे पक्षी तरी पण यांना एवढं ज्ञान कस काय. पण ती कबूतर तशी म्हणायची आणि त्या पारध्याच्या जवळ येऊन बसायची. पारध्याने आपल्या झोळीतलं धान्य त्यांना टाकलं, ती कबूतर धान्य खायला लागले. पारधी हसला. पारध्याने त्यांना जाळ्यामध्ये टाकलं आणि जाळ्यामध्ये टाकून घेऊन चालला. कबूतर बिचारी ओरडायला लागली. पण ओरडायला लागल्यानंतर त्यांना ते साधू महाराज दिसले. कबूतर त्या पारध्याला म्हटले, दादा फक्त एकच मिनिट त्या महाराजांकडे घेऊन चल, फक्त एकच गोष्ट विचारायची, लगेच आम्ही तुझ्या सोबत येतो. त्यावेळेस ते कबुतरांना घेऊन तो तिथं आल्यानंतर ते कबूतर त्या महाराजांना म्हणतात, महाराज अहो तुम्ही खोटारडे आहात, अहो तुम्ही लबाड आहात. कारण खुशाला मला आज चुकीची गोष्ट सांगितली, आज आम्ही हे गाणं पाठ केलं तरी पण आम्हाला धोका. महाराज म्हटले, अरे बाबांनो, चूक माझी नाही, चूक तुमची आहे. कारण तुम्ही ते फक्त पाठच केलं, त्याचा अर्थच समजून घेतला नाही. अरे बाबांनो, पारधी येईल म्हणजे हाच पारधी, दाणे टाकेल म्हणजे त्याने टाकलेले दाणे. म्हणजे ज्या पद्धतीने महाराजांनी सांगितलेल्या गाण्याचा अर्थ त्या कबुतरांनी नाही समजून घेतला, म्हणून त्यांना पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकावं लागलं. अगदी त्याच पद्धतीने हरिपाठाचा, संतांच्या अभंगाचा अर्थ जर आपण आपल्या जीवनामध्ये नाही समजून घेतला तर आपल्याला काळाच्या जाळ्यामध्ये अडकावं लागणार आहे. म्हणून माऊली म्हणतात, जीवनामध्ये संसारात राहून सुद्धा हरीचं चिंतन केलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण
सोडवण संसार बंधन तोडावेगी. मुली म्हणतात आपुलीच आपण सोडवण करा आणि या संसार बंधनातून मुक्त व्हा, कारण आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. तर बारकाईने विचार केला, शत्रूचे दोन प्रकार आहेत, एक बाह्य शत्रू आणि दुसरा अंतशत्रू. बाह्य शत्रू आपल्या जीवनाला तितकासा घातक ठरू शकत नाही जितका की अंतशत्रू आपल्या जीवनाला घातक ठरेल. कारण बाहेरच्या शत्रूला जर का आपला घात करायचा असेल तर बाहेर त्याला भीती आहे, समाजाची भीती आहे, पोलिसांची भीती आहे, कायद्याची भीती आहे. पण ज्या वेळेस माणूस स्वतःचा घात स्वतःच करायचा ठरवतो त्यावेळेस यातील कोणताही कायदा किंवा कोणताही बंधन त्याला अडचण करू शकत नाही. म्हणून आपुली आपण करा सोडवण. काही काही लोक म्हणतात बघू आमच्या नशिबात असेल तसं घडण. पण आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातामध्ये. नशिबावर कधी ढकलायचं नाही. भगवान परमात्म्याने आपल्याला एवढे हातपाय दिले, चांगले दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नास जीव पण भाव रोगा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. सगळ्यात महत्वाचं हे तोंड दिलं. कशासाठी दिलं? भगवंताचं. कोण म्हणते जेवायसाठी दिलं? फक्त बोलण्यासाठी जेवायसाठी नाही दिलं. कशासाठी दिलं? त्याचं नामस्मरण करण्यासाठी. पण ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविन मुख सर्पाचे ते बीळ आहे की नाही? अहो साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. म्हणजे टाळकऱ्यांचं सांगते बरं कमी, नाही तर तुम्हाला वाटेल आमचं सांगते काय. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल. ज्या स्त्रीला डोकं आहे तर बरोबर करंट लागला. डोक्यावरती पदर असला पाहिजे बरं का. कारण ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर. म्हणून डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. जिला डोकं आहे. आता काय झालं माहिती का, आमच्या माता भगिनींनी इथं यायला लागल्यापासून, कीर्तनाला यायला लागल्यापासूनच डोक्यावरती पदर घ्यायचं बंद केलंय. हो कुठं? इथं. कारण त्यांनी इथंच ऐकलंय, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी, जाईन मी भरल्या बाजारी, जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी. कुठं? खांद्यावर तरी असला पाहिजे है की नाही? आणि म्हणून मला सांगायचं काय, ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना, है की नाही? भगवान परमात्म्याने आपल्याला ही इंद्रिय दिली. फक्त इंद्रिय नाही दिली, जीव जो आहे तो जीव सुद्धा कोणी दिला? जीव दिला दयाचे करी ना चिंतो, दयाचे जगदीवन नारायण, जगदीवन नारायण, गायन गुण दयाचे जोया भीवरे जादे रे, जोया भीवरे जादे, गायन गुण दयाचे जोया भीवरे जादे, जोया भीवरे जादे. भगवान परमात्म्याने आपल्याला एवढं काय देऊन ठेवलेलं आहे ते चांगलं कर्म करण्यासाठी. चांगलं कर्म करा, आपलं नशीब चांगलं घडवा. असं नाही करायचं की नाही माझ्या प्रारब्धात असेल तसं घडल. अरे पण आपल्या जीवनाचा घात करायचा तरी आपणच कारणीभूत आहे. त्याला आपल्या जीवनात जे काही वाईट घडतं त्याला 90% कारणीभूत कोण असतंय? आपण कारणीभूत असतो. एके ठिकाणी 4-5 जण बसलेले असतात आणि त्यामधला एक जण असा विचार करतो की मी किती हुशार आहे,
मी किती चतुर आहे हे आपल्या मित्रांना दाखवावं म्हणून बसल्या बसल्या तो मुठीमध्ये एक जिवंत माशी पकडतो. कशी जिवंत. आणि मित्रांना म्हणतोय बघा माझ्या मुठीत जी माशी ती जिवंत आहे का मेलेली हे जो कोणी सांगेल त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार. आता त्याचे मित्र म्हटलं रे आम्हाला कसं सांगता येईल नाही का तुझ्या मुठीत कशी माशी ते जिवंत आहे का मेलेली. यांनी अगोदरच ठरवून ठेवलं. बरं याने असं ठरवून ठेवलं होतं यांनी जर सांगितलं माशी जिवंत आहे तर ती मुठीतल्या मुठीतच मारून टाकायची आणि यांनी जर सांगितलं माशी मेलेली आहे तर ती त्यांच्या समोर अशी जिवंत सोडून द्यायची. याने अगोदरच ठरवून ठेवलं होतं. पण एक जण त्याच्यापेक्षा पण हुशार होता. तो म्हटला हे बघ तुझ्या मुठीमध्ये जी माशी ती जिवंत आहे पण तिला मारायची का जिवंत ठेवायची हे तुझ्या हातात आहे. तसं आपल्या जीवनाचा घात करायचा की आपल्या जीवनाचा उद्धार करायचा कुणाच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये. म्हणून आपुली आपण करा सोडवण कारण आपुलेची मन करी आपणा बंधन. आपलं मन इतकं वाईट आहे की ते आपल्याला चांगल्या गोष्टी जवळ जायला बंधन करत आहे की नाही. एक मन म्हणतं चला कीर्तनाला दुसरं मन म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालंय. तिसरं मन म्हणतं अरे नाही जायचं तर नको जाऊ आपण जरा लांब बसू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात आपण एखादी घालून घरी जाऊ. लगेच दुसरं मन म्हणतं अरे नको 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 कुणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा व्हायचा. इतकं मन चंचल आहे इतकं मन चपळ आहे इतकं मन विचलित होणारं मन आहे. विषय दिसला की मन विचलित होतं. एक पुराणिक बाबा होते बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जायचे आणि त्यांच्या कीर्तनामध्ये एक आश्चर्य होतं. कथा कीर्तन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत एक मांजर त्यांच्या कीर्तनामध्ये डोक्यावरती समय घेऊन थांबायचं. कोण मांजर थोडं सुद्धा हलत नव्हतं. लोकांना इतकं आश्चर्य वाटायचं. त्यांच्या कीर्तनासाठी बरीच गर्दी व्हायची. काही काही लोक तर ते फक्त मांजरच बघायला यायचे काय काय नाही. मग एका माणसाने ते वर्म जाणलं. संगती म्हणो मार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते अभंगाच्या प्रथम चरणातून माऊली म्हणतात की जर तुम्ही संताची संगत केली तर तुम्हाला 2 प्रकारचे लाभ होतील. पहिला लाभ म्हणजे मनोमार्ग गती म्हणजे मनाचा जो वाईट मार्ग आहे मनाचा जो वाईट स्वभाव आहे तो गतीला पावतो मन स्थिर होतं. आणि दुसरा लाभ सांगितला अकळावा श्रीपती येणे पण ते साक्षात भगवंताची प्राप्ती. कशामुळे संताच्या संगतीमुळे. संताच्या संगतीचा अनेक फायदे आहेत पण हे 2 महत्वाचे लाभ या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सांगितले. प्रत्येकाला एक गोष्ट हवी. आता इथं बसलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट हवी ती कोणालाच नकोशी आणि ती गोष्ट आहे सुख. पण ते सुख सुद्धा कोणाच्या संगतीत आहे संताच्या संगतीत आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. आपण जर विचार केला ना तर जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे. प्रत्येक राजा दुःखिया प्रजा बी दुःखिया आहे की नाही. बघा तुम्ही शेती नसणारी माणसं दुःखी आहेत पण त्याही पेक्षा जास्त शेती असणारी माणसं दुःखी आहेत. बघा ज्याची शेती कोरडवाहूची त्याला असं वाटतं की आम्हाला पाणी नाही म्हणून दुःख आहे. पण पाणी लागल्याच्या नंतर रात्री 12 वाजता दारं धरायला जाताना त्याला विचारा किती दुःख होतं. प्रत्येक माणूस जगातला दुःखी आहे. प्रत्येक ज्याला मुलं नाहीत संतती जरी नसेल तर माणसाला दुःख आहे. पण त्याही पेक्षा जास्त दुःख ज्याला लेकरं आहेत ना त्याला आहे. ज्याला मुलं आहेत
त्याला त्याही पेक्षा जास्त दुःख आहे. तुम्ही म्हणाल कस काय सांगते ऐकायचं. संसार दुःख मूळ चौकडे क्रांती नाही कोणे रात्र दिवस तळमळ विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा त्याच्या चरणी लक्ष लागो प्रत्येक माणूस जगातला दुःखी आहे. मुलं नसणारी माणसं दुःखी आहेत, पण त्याही पेक्षा जास्त दुःखी मुलं असणारी माणसं आहेत. तुम्हाला एक प्रसंग सांगते ऐका. एक अत्यंत गरीब कुटुंब होतं, अत्यंत हलाखीची परिस्थिती. बापाने दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी राहावं, आईने गावामध्ये धुणं भांडी मजुरी करावी आणि मुलांना पालन पोषण करून शिकवलं. एक मुलगा वकील झाला, दुसरा मुलगा इंजिनियर झाला. वकील झालेला मुलगा पुण्याला गेला आणि इंजिनियर झालेला मुलगा इकडे हैदराबादला गेला. आपल्या आई वडिलांनी आपल्याला गरीब परिस्थितीतून शिकवलं, याची जाण ठेवून मुलांनी सुद्धा आपल्या गावामध्ये चांगलं 2 मजली घर बांधलं. एक गुंठाभर ही जमीन नव्हती, पण चांगली 5-10 एकर जमीन सुद्धा घेतली. थोडा दिवस फार चांगलं चाललं, पण एके दिवशी एका दिवाळीला काहीतरी दोघा भावंडांचं खटकलं, काहीतरी मतभेद निर्माण झाले आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये झालं. भांडण एवढं वाढलं, गावातल्या 4-2 प्रतिष्ठित माणसांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलंय, बघा आमच्या भावाभावाचं भांडण झालं, आता आमचं पटत नाही, आम्हाला वेगळं राहायचंय, तुम्ही आमची वाटणी करून द्या. गावातले सरपंच असतील, पाटील असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळ्यांनी त्यांची बरोबर वाटणी केली. खाल्लाकडची शेती ह्याला, वरलाकडची ह्याला, हे ट्रॅक्टर त्याला, ही गाडी ह्याला, सगळी बरोबर वाटणी केली. कारण सांगू का तुम्हाला, वाटणी करताना जर का चुकीची वाटणी केली तर त्या माणसाला कृमीभोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. हे भागवतामध्ये वर्णन आहे, 28 नरकाचं वर्णन आहे. वाटणी करत असताना, न्याय निवाडा करत असताना एखाद्याच्या पारड्यामध्ये जर का झुकतं माप दिलं तर त्याचं काय होतं मला माहित नाही, पण वाटणी करणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची बरोबर वाटणी केली. त्यांनी म्हणायचं, बाबा आता ही वाटणी कोण उचलणार, आणि लगेच म्हणायचं आता ही वाटणी मी उचलणार. पुढची वाटणी आली की आता त्याने उचलली, आता मी उचलणार. हे मी तुम्हाला का सांगते, मुलं नसणारी माणसं दुःखी आहेत का मुलं असणारी माणसं त्याही पेक्षा किती दुःखी आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा पसारा म्हणतेय. सगळ्या वाटण्या झाल्या, शेतीची वाटणी झाली, रानाची वाटणी झाली, घराची वाटणी झाली, ट्रॅक्टरची वाटणी झाली, घरातल्या भांड्याची वाटणी झाली, सगळ्याची वाटणी झाली. सगळ्या वाटण्या संपल्या, आता सगळ्या वाटण्या संपल्या. आणि आता शेवटी ती लोक त्या मुलांना म्हटली, बाळांनो अरे संपल्या रे सगळ्या वाटण्या, आता संपल्या सगळ्या वाटण्या, आता फक्त एक सगळ्यात महत्वाची वाटणी शिल्लक आहे, कोण उचलणार? अरे या वाटणीसारखं महत्व दुसऱ्या कुठल्याच वाटणीला नाही, सांगा कोण उचलणार? अरे एखादी 2 एकर शेती कमी आली तर ती पुन्हा घेता येईल, ट्रॅक्टर नाही तर त्याही पेक्षा मोठा ट्रॅक्टर घेता येईल, पण ही फार महत्वाची वाटणी आहे, सांगा कोण उचलणार? दोघांपैकी एकाचाही हात पुढे होत नव्हता, एकही म्हणत नव्हता की ही वाटणी मी उचलणार. कदाचित तुम्ही सुज्ञ श्रोते आहात, तुमच्या लक्षात आलं असेल, मी सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यात महत्वाची वाटणी होती, पण त्या वाटणीचं महत्व मात्र त्यांना वाटत नव्हतं. आणि ती वाटणी होती आई वडिलांची. दोघांना विचारलं,
अरे कोण घेणार ही महत्वाची वाटणी? शेतीच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, घराच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, आता सांगा ही वाटणी कोण उचलणार? थोरल्याला सांगितलं बाबा तुझा मान आहे, उचलशील का? त्याने सांगितलं माझा फ्लॅट लहान आहे आणि माझ्या फ्लॅट मध्ये मी आणि माझी 2 पोरं सोडून 4था 5वा माणूस बसू शकत नाही, ही वाटणी मी उचलू शकत नाही. धाकट्याला विचारलं बाबा, त्याने नाकारली, किमान तू तरी? त्याने सांगितलं माझं पण रोज लहान आहे, मी सुद्धा ही वाटणी उचलू शकत नाही. दोघही वाटणी उचलायला तयार नाहीत. म्हातारा म्हातारी कोपऱ्यामध्ये बसून त्यांच्याकडे पाहत होते. डोळ्यात पाणी आणलेलं होतं, पण त्यांना धीर होता. त्यांना वाटत होतं की, त्यांना विश्वास होता की या गावातील 4 माणसं आपली काहीतरी व्यवस्था करतील. माझ्यासारख्यांनी जावं आणि सांगावं बाबा काही काळजी करू नका, तुमची सगळी व्यवस्था करून देतील. आणि मग गावातले एका प्रतिष्ठित माणसाने असा एक पर्याय काढला. अरे काय झालं, का बरं तुम्ही ही वाटणी उचलत नाही, सांगा बरं? त्यांनी सांगितलं दोघही जर एकाच वेळेस आमच्याकडे वाटले तर आमच्याकडे तशी ऍडजस्टमेंट होत नाही. मग गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने असा एक मधला मार्ग काढला. काय काढला? पर्याय काढला, मधला मार्ग काढला. ते म्हटले मग असं करा ना, एकाकडे आईला ठेवू आणि दुसऱ्याकडे बापाला ठेवू. खरं तर हे खूप मोठं पाप आहे बरं का. पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर काय होतं? आता आपण रामायण ऐकता, आपण भागवत ऐकता, आपल्याला माहिती असेल सीता माता ज्या वेळेस लहान होत्या, आणि लहान असताना जनक राजाच्या जनकपुरीमध्ये एक व्यापारी आपल्या पिंजऱ्यामध्ये पोपटाला आणि मैनेला घेऊन जात होता. जात असताना सीता मातेने त्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे आणि मैनेकडे पाहिलं आणि त्या व्यापाऱ्याला विचारलं या पोपट मैन्याची किंमत काय? व्यापाऱ्याने सांगितलं फक्त 200 रुपये. सीता मातेने त्या ठिकाणी विचारलं हे बोलतात का? व्यापाऱ्याने सांगितलं याच्यातला पोपट बोलतो, पण मैना मात्र बोलत नाही, तिला बोलता येत नाही. पोपट मात्र छान बोलतो. मग 2-4 वाक्य काही बोलायला लावले. पोपट बोलायला लागला. सीता मातेला तो पोपट फार आवडला आणि सीता मातेने त्या व्यापाऱ्याकडे तो पोपट देण्याची विनंती केली. दादा मला फक्त याच्यातला पोपट पाहिजे. तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं हे बघा, घ्यायचं असेल तर जोडी घ्या, मी तोडून विकत नाही. असं म्हटल्यानंतर सीता माता हट्टाला पेटल्या. नाही, मी घेणार तर फक्त पोपटच, मैनेला घेणार नाही. सीता माता म्हणतायत मला पोपट द्या, व्यापारी म्हणतो देणार नाही. शेवटी सीता मातेने त्या व्यापाऱ्याला धमकी दिली. सांगितलं तुला माहितीये का मी कोण आहे? जनकपुरीचा राजा, मिथिला नरेश जनक राजाची मी कन्या आहे. जर ठरवलं तर तुला 2 मिनिटाच्या आत बंदी शाळेत टाकू शकते, जेल मध्ये टाकू शकते. सांगशील तसं ऐकलं पाहिजे. तो व्यापारी लट 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 कापायला लागला. त्याने हात जोडले, म्हटलं हे बघा मी तोडून विकत नाही, बरं माझं ऐका. पण त्या व्यापाऱ्याचं सीता मातेने ऐकलं नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध, त्याच्या मनाविरुद्ध सीता मातेने फक्त पोपट घेतला आणि पिंजऱ्याचा दरवाजा झाकला आणि त्या मैनेला घेऊन तो व्यापारी पुढे निघाला. ती पिंजऱ्यातली मैना एकदा पोपटाकडे पाहत होती, एकदा सीता मातेकडे पाहत होती, धाय मोकलून रडत होती आणि डोळ्यातून अश्रू आणत होती. आणि ती मैना त्या सीता मातेला म्हणत होती, अगं सीते मला माझ्या मालकापासून तोडू नकोस ग सीते. अरे पतीपासून दूर गेल्यानंतर काय दुःख होतं तुला ठाऊक नाही ग सीते, मला माझ्या पतीपासून दूर करू नको सीते. पण सीता माता मात्र ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्या दुःखी अवस्थेमध्ये, त्या व्याकुळ अवस्थेमध्ये त्या मैनेने सीता मातेला शाप दिला. आज तू मला माझ्या पतीपासून दूर करतेस ना, माझा शाप आहे तुला. एक दिवस तुला सुद्धा तुझ्या पतीपासून दूर राहावं लागेल. आणि
आणि त्या मैनेचा शाप म्हणून सीता मातेला रामप्रभूंना सोडून अशोकवनात राहावं लागलं. पोपटाची आणि मैनेची ताटातूट केल्यानंतर जर देवाच्या बायकोला एवढं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल तर आमच्या सारख्यांनी या पती पत्नीची माय बापांची ताटातूट केल्यानंतर ते पाप कुठं भोगावं लागेल कोणास ठाऊक. पुन्हा पुन्हा विनंती केली त्या दोन्ही मुलांना. अरे कोण घेणार? एक जण सुद्धा तयार होत नव्हता. एक मुलगा सुद्धा तयार होत नव्हता. नाही म्हणले, जमणार नाही, आमच्याकडे ऍडजस्टमेंट होत नाही. आता मात्र त्यांनी विचार केला. शेवटी सगळ्यांनी असा विचार केला की चला हो द्या आपल्या हातून एखादं पाप, पण निदान ह्यांच्या जेवणाची तरी व्यवस्था होईल. म्हटलं ठीक आहे. शेवटी असा निर्णय झाला आणि एकाच्या वाट्याला बाप दिला आणि दुसऱ्याच्या वाट्याला आई दिली. एकाच्या वाट्याला बाप दिला, दुसऱ्याच्या वाट्याला आई दिली. एक जण बापाला घेऊन पुण्याला गेला, दुसरा आईला घेऊन हैदराबादला गेला. कधीच ते पती पत्नी एकमेकाला सोडून राहिलेले नव्हते, पण आता मात्र ते एकमेकापासून दूर गेले, खचून गेले आणि 2 वर्षाच्या आतच ते म्हातारं मरून गेलं. मेलं म्हातारं. आता बाप मेल्यानंतर दोन्ही पोरांची वादावादी सुरू झाली. 10 दिवसावर आलंय गोड जेवण. गोड जेवणाचा खर्च कोण करणार? तुम्हाला एक सांगू, 2 पोरं जर असतील ना तर मोहरी पासून हिशोब घेणारी पोरं आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कमवा, कितीही कमवा. वादावादी सुरू झाली, गोड जेवणाचा खर्च कोण करणार? आता मात्र लोकांनी मध्यस्थी केली, दोघांनी मिळून गोड जेवण केलं. कसा तरी कार्यक्रम संपन्न झाला. 5-6 महिने झाले आणि 5-6 महिने झाल्यानंतर ज्याच्याकडे आईला दिलं होतं ते म्हणायला लागलं त्याच्या वाट्याला बाप दिला आणि माझ्या वाट्याला आई दिली. त्याच्या वाट्याचा बाप मरून गेला, पण माझ्या वाट्याची आई कधी मरणार कोणास ठाऊक. ही आई मी किती दिवस सांभाळायची, किती दिवस. आणि ही आई काय फक्त माझी एकट्याचीच आई? मग बाबा काय करायचं? काय नाही म्हणला, आईची वाटणी झाली पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. जानेवारी महिना थोरल्याकडे दिला, फेब्रुवारी महिना धाकट्याकडे सांभाळायला, धाकट्याकडे पाठवायचं. मार्च महिना लगे इकडं, एप्रिल तिकडं, म्हणजे महिनावार वाटणी झाली. असं 1 वर्ष निघून गेलं. आणि 1 वर्ष निघून गेल्याच्या नंतर ज्याच्याकडे जानेवारी महिना होता ना, ज्याच्याकडे जानेवारी महिना होता तो म्हणायला लागला, त्याने कंप्लेंट केली, तुम्ही त्याच्याकडे फेब्रुवारी महिना दिला आणि माझ्याकडे जानेवारी महिना का दिला? अरे काय चुकलं मग? अहो तुम्हाला माहितीये का, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28च दिवस असतात. 3 दिवस मी म्हातारी जास्त का सांभाळायची? मग मला सांगा, लेकरं नसणारी माणसं दुःखी आहेत का लेकरं असणारी? जगातल्या प्रत्येकाला दुःख आहे. मला सांगायचंय काय, गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत दुःख आहे. गरीबाला काय खायला मिळत नाही म्हणून दुःख आहे आणि श्रीमंताला खाल्लेलं पचत नाही म्हणून दुःख आहे. फक्त दुःख कोणापुढे कथन करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण हे जग इतकं विचित्र आहे, ते रडून ऐकतं, बाजूला गेलं की तेच दुःख हसून सांगणारं जग आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल आपलं दुःख सांगावं, एक तर आपल्या आई वडिलांसमोर ते दुःख प्रगट करा, नाहीतर मग देवासमोर. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आणि देवाला सुख दुःख सांगा, देव तुमचं दुःख निवारण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेला, देवाच्या सानिध्यात गेला तर तुम्हाला सुखच सुख आहे. हे मी म्हणत नाही, महाराज म्हणतात, वैष्णवा संगती सुखवा
जीवा वैष्णवा संगती ओ सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगतीमध्ये सुखच सुख आहे। संतांच्या संगतीचा अनेक फायदे आहेत, पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचे 2 फायदे, 2 लाभ महाराजांनी सांगितले। पहिला लाभ काय सांगितला? मनोमार्ग गती, आणि दुसरा लाभ 11वा श्रीपती येणे पंते। मनुष्य जीवनामध्ये ज्याची संगत करतो शेवटी तो तसाच बनतो। महाराज सांगतात, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती। मनुष्य जीवनामध्ये ज्याची संगत करतो, जर समजा एखाद्याने चोराची संगत केली तर तो सुद्धा चोरच बनणार आहे। जर एखाद्याने व्यसनी माणसाची संगत केली तर तो सुद्धा व्यसनी बनणार। पण जर एखाद्याने वारकऱ्याची संगत केली, माळकऱ्याची संगत केली तर तो सुद्धा वारकरी बनल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कुणाची संगत करायची हे ज्याचं त्यानं ठरवायचंय, आणि संतांचीच संगत का करायची याचं कारण असं आहे, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला। 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 तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरवला तोचे धन्य। कारण जर मनाने परमार्थ केला तर धोका आहे, म्हणून संताचे संगती। आणि हे मन कसं आहे? हे मन
म्हणजे जीवावरती जे सत्ता चालवतं आणि 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत अशा मनाने परमार्थ करणं चुकीचं आहे. आणि हे मन कसं उदाहरण सांगते. जसं एखादी माशी, ती माशी कशावर पण बसते पण ती विस्तवावर बसते का? नाही. कारण ती जर का विस्तवावर बसली तर त्या माशीचं अस्तित्वच राहू शकत नाही ना. तसं हे मन आहे, हे विषयाकडे जात पण ते देवाकडे जात नाही. कारण ते जर का देवाकडे गेलं तर त्याचं सुद्धा अस्तित्व राहू शकत. एके ठिकाणी तर महाराज म्हणतात, देवा काय नको, फक्त हे मन तुझ्या ठिकाणी लागलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडून येते, संसार व्यसनी पडून येते, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. बस माझं मन तुझ्या ठिकाणी लागलं पाहिजे. मन फक्त भगवंताच्या ठिकाणी लावा. संसार लागलीचे गोडी रथावरे मला, रथावरे मला, लागलीचे गोडी रथावरे मला, लागलीचे गोडी. हे जीवन थोडी आईचे दादे, हे जीवन थोडी आईचे दादे. तुझे पोडे आईसाठी तोराळे, आता तुझे पोडे आईसाठी तोराळे. नाचावले मन लागलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. मन देवाच्या ठिकाणी लावलं पाहिजे. मग याचा अर्थ असा नाही की संसार सोडायचा. संसार पण केला पाहिजे पण देहाने, आणि मन मात्र कुठं? इथं पाहिजे. आपलं मात्र उलट होतं. आपण बसतो कीर्तनात शरीराने आणि मन मात्र कुठं? घरी. कुणाचं रानात असेल आहे की नाही. आणि म्हणून असं आपलं असल्यामुळे आता संसारामध्ये कसं राहायचं महाराजांनी सांगितलं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. उदाहरण द्यायचं झालं तर संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे तर दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं? दह्यातल्या केसाप्रमाणे. दह्यातला केस जर का साईडला काढला नाही तर तो कसा निघतो? एकदम असा शुद्ध धुतल्यासारखा. त्याला दही लागलेलं राहतं का? नाही. अगदी तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो माहितीये का? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा. तो तुटून येतो पण निघून येत नाही. पण महाराज संसारामध्ये कसं राहिलं पाहिजे महाराज सांगतात. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हरिमुखी गाता हर पहिली चिंता, हरिमुखी गाता हर पहिली चिंता. असं राहिलं पाहिजे संसारामध्ये. पण आपलं कसं होतं माहितीये,
भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, आई वडिलावरती प्रेम केलं पाहिजे, संतांवरती प्रेम केलं पाहिजे, पण आपलं प्रेम कशावर आहे की नाही? वासुदेवाची वाणी काय सांगते? वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर, दाम करी का मयड्या, दाम करी का, दाम करी का मयड्या, दाम करी का, दाम करी का मयड्या, दाम करी का. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, माई सोडून घेतई झेप, पैशाच्या मागणी धाव, पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलामर, दाम करी का मयड्या, दाम करी का, दाम करी का मयड्या, दाम करी का. पैशा आपलं इतकं प्रेम, इतकं प्रेम. आमचं एके ठिकाणी दशक्रियाचं प्रवचन होतं. दशक्रियाचं प्रवचन म्हणजे कसं असतं, कावळा शिवल्याशिवाय प्रवचन बंद करायचं नसतं. बराच वेळ आमचं प्रवचन इकडं चालू आहे, कावळा शिवना. शेवटी घरातल्यांनी सांगितलं, बाबा जाऊन तिथं दर्शन घ्या, म्हणजे पिंडाला कावळा शिवल. घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी पण कावळा शिवला नाही. मग एक जणाने एक आयडिया केली, तो गेला तिथं, खिशातली 50 रुपयाची नोट काढली आणि तिथं ठेवली. 50 रुपयाची नोट ठेवल्या बरोबर पिंडाला कावळा शिवला. लोकांना इतकं आश्चर्य वाटलं. लोकांनी त्याला विचारलं, का रे, घरातली सगळी गेली, दर्शन घेतलं, तरी कावळा शिवला नाही, आणि तू 50 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर लगेच कसं काय कावळा शिवला? तो म्हटला, रे हा जो मेलेला माणूस आहे ना, तो गावचा तलाठी होता, आणि 50 रुपये दिल्याशिवाय उताराच देत नव्हता, आहे की नाही? म्हणून इतकं प्रेम आपलं कशावर? संपत्तीवर, सत्तेवर. पण हे टिकणार आहे का? नाही नाही. जी गोष्ट अशाश्वत, जी गोष्ट शाश्वत आहे, त्या गोष्टीवर प्रेम केलं पाहिजे. आणि या जगामध्ये शाश्वत, या जगामध्ये सत्य फक्त कोण आहे? भगवंत आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला महाराजांनी सांगितलं, बाबा हे संपूर्ण जग खोट आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरी विना. बाबांनो, हे सगळं जग खोट आहे. या जगामध्ये सत्य फक्त कोण आहे? ईश्वर आहे. जगामध्ये सत्य फक्त कोण आहे? भगवंत आहे. नाही तर आपलं कसं आहे, संसार खोटा आहे तरी पण तो आपल्याला खरा वाटतो. म्हणजे आपली अवस्था कशी झाली मी तुम्हाला सांगू. जर समजा असा टायमिंग आहे, आणि या टायमिंगला 2 दारुडे एका विहिरीच्या कडेला बसलेले असतात, तेव्हा त्या दोघांचं लक्ष त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये जातं. कोणाचं? त्या 2 दारुड्यांचं. तेव्हा त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. मग ते दोघ जण काय विचार करतात माहिती का? रे, ढगातला चंद्र विहिरीत कसं काय बरं पडला? मग याला आपण बाहेर काढलं पाहिजे. बरं, बाहेर कसं काढायचं? मग दोघ जण एक मोठं दाव घेतात आणि त्या विहिरीत टाकतात. आता ते दाव बसतं एका दगडाला गुतून. त्यांना असं वाटतं आताशी चंद्र आपल्या दाव्यात अडकला. दोघ जण दावा असं पाठीमागं ओढायला सुरुवात करतात. शेवटी ते दाव तुटत आणि दोघ जण माग असे धाडकन पडतात. तेव्हा त्यांना दिसतो काय? दिसतो वरचा चंद्र. ते म्हणतात, अरे कस काय एका फटक्यातच चंद्र वर लावला? अरे पण तो वरच होता. तशी आपली अवस्था झाली. या जगामध्ये सत्य काय, या जगामध्ये खरं काय, खोटं काय, याची जाणीवच अजून आपल्याला कळत नाही. या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो,
जीवन जो तुझा सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदर सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम सत्यं शिवं सुंदरम सत्याची जाणीव करून देणारे संत आहेत म्हणून त्याची माझे हित करीती सकळ आपलं हित भक्त संतांना माहिती आहे लक्षात घ्या अशा संताची भेट होणं इतकी सोपी गोष्ट नाही बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली नाही का मुळात संत बनणंच खूप कठीण आहे संत कोणाला म्हणायचं सोसी जगाचे आघात जो जगाचा आघात सहन करतो त्याला काय म्हणायचं संत म्हणायचं किती सहन करावं तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी तुकोबारायांच्या जीवनामधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 4 टाळकरी लोहगावचे होते आणि तुकोबारायांच्या त्या लोहगावच्या 4 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी शिवबा कासार त्यांचं नाव जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो जायचा बरेच दिवस झालं आपला पती बाहेर जातो पण बायकोची विचारायची ताकद नव्हती की तुम्ही जाता कुठं हा पूर्वीचा काळ आहे बरं का पूर्वीचा काळ आहे हा आता उमरेच्या बाहेर पाऊल ठेवण्याच्या अगोदरच विचारावं लागतं जाऊ का कुठं जायचं हा पुढचा प्रश्न आहे की नाही पण एके दिवशी विचारलं तुम्ही जाता कुठं जाण्याबद्दल काही वाद नाही पण काळजी वाटते असं म्हटल्यानंतर शोभा कासार भोळे होते शोभा कासारांनी सांगितलं मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो असं म्हटल्यानंतर ती बाई म्हटली ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता काय म्हणली ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनाला तुम्ही जाता असं म्हटल्याबरोबर शोभा कासारांनी तिच्या कानाखाली लावली पुन्हा असं बोलू नको असं म्हटल्यानंतर त्या बाईने विचार केला ज्या माझ्या नवऱ्याने मला कधी एका शब्दाने दुखावलं नाही त्याने आज मला मारलं याला कारणीभूत केवळ कोण आहेत तुकाराम महाराज आहेत यांना धडा शिकवलाच पाहिजे 2 महिने काही बोलली नाही शांत करा शांत राहिली शांत राहिल्यानंतर 2 महिन्यांनी ती शोभा कासारांना म्हटली अहो म्हणली तुकोबारायांचं कीर्तन ऐकायचं म्हटलं तर तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता पण आम्ही बाया माणसांनी कुठं जायचं नाही काय मग तुम्ही एक काम करा ना आपल्याच लोहगाव मध्ये तुकोबारायांचं कीर्तन घ्या ना आपण त्यांना घरी आणू संतांना आपण जेवण करू स्नान घालू शोभा कासार मनात विचार करतायत एवढी बिघडलेल्या डोक्याची बाई पण एवढी सुधारली कशी पण म्हटले जाऊ द्या
उशिरा का होईना पण डोक्यात प्रकाश पडला आणि म्हटले ठीक आहे, तुकोबारायांचं कीर्तन लोहगाव मध्ये ठेवलं, तुकोबारायांचं कीर्तन झालं, जागर झाला, काकड आरती झाली आणि काकड आरती झाल्यानंतर तुकोबारायांना घेऊन शुभा कासार आपल्या घरी आले. आल्यानंतर तुकोबाराय स्नान करण्यासाठी बसलेले आहेत. तेवढ्या त्या बाईने म्हणावा, हो साक्षात संत महात्मे आपल्या घरी स्नान करण्यासाठी आले आणि त्यांच्या स्नानासाठी उठणं नसावं. शुभा कासार उठणं आणण्यासाठी बाहेर गेले, पण तेवढ्यात त्या बाईने काय करावं, त्या चुलीवरचं उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. माझ्या तुकोबारायांच्या अंगाचा दाह झाला आणि तुकोबाराय भगवंताचा धावा करू लागले. इतके मोठे संत, एवढे महान संत, पण किती दुःख सहन करावं लागलं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला थोडंसं दुःख झालं तरी सहन होत नाही. जीवनामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे, दुःखाची वजाबाकी जीवनात करता आली पाहिजे आणि दुःखाची वजाबाकी करण्याकरता संतांच्या संगतीत केलं पाहिजे. इथं कीर्तनाला येऊन बसलं पाहिजे. मला सांगा, आपण इथं कीर्तनामध्ये बसलेलो आहोत, कोणाच्या डोक्यामध्ये काही घरचा विचार आहे का? काही संसाराची चिंता आहे का? काही नाही.
कारण कीर्तनामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, संतांच्या संगतीमध्ये काय आहे? सुख आहे. तेवढी ती शक्ती आहे. कशाची? कीर्तनाची, संतांच्या संगतीची. आणि खऱ्या अर्थाने जर मनापासून तुम्ही या ठिकाणी आला ना, तर कदाचित होय नारायण, त्याला नारायणाची म्हणजे भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. मग संताची संगत केली की काय होत आहे? 11वा श्रीपती येणे बनते. तुम्ही म्हणाल की असं एक तरी उदाहरण आम्हाला सांगा, एखाद्याने संताची संगत केली, त्यानंतर त्याचं मन शांत झालं, म्हणून मार्गगतीन, मग त्याला भगवंताची प्राप्ती झाली, असं एक तरी उदाहरण सांगा. आता अशी भरपूर उदाहरण आहेत, पण एक उदाहरण जे आहे ते तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. आणि ते उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्यासारखा पापी भूतकाळातही झाला नव्हता, वर्तमान काळातही नाही, आणि भविष्य काळात सुद्धा होणार नाही. वाल्या कोळी एवढा पापी होता की एका माणसाला मारलं की एक खडा टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7. मला असं वाटतं आपण आतापर्यंत तेवढ्या मुंग्या सुद्धा मारल्या नसतील, एवढा तो पापी होता. पण नंतर त्याचा एवढा अधिकार वाढला. रामाने अवतार घेण्याच्या अगोदरच सांगितलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनिया दावीन नामा म्हणे, किंवा कोळियाची कीर्ती वाढिली ग्रह. भरपूर प्रमाण आपल्याला देता येतील. मग मला सांगा, अगोदर हा एवढा पापी होता आणि नंतर तो सगळ्यात पुण्यवान झाला, याचं कारण काय हो? याचं कारण संताची संगत. कोणाची संगत मिळाली? कोणाची संगत मिळाली? तर जे भगवंताचे आवडते इष्ट होते आणि जे सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ होते ते नारद मुनी. रस्त्याने जात असताना त्यांना वाटलं की याचा उद्धार करावा, पण नारद मुनींकडे पाहिलं आणि हा तलवार घेऊनच त्यांच्या अंगावरती धावला. नारद मुनी म्हणतात, अरे बाबा, माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही, फक्त एवढा विना आणि चिपळ्या, माझ्याकडे बाकी काही नाहीये. बरं, तू मला मारायचं असेल तरी मार बाबा, माझे किती तुकडे करायचे तेवढे कर, पण मी काय सांगतोय ते तरी पहिल्यांदा ऐक. फक्त मी काय सांगतोय 2 मिनिट ऐक. म्हटलं ठीक आहे, सांग पटकन. आता हा किती गेला तरी डाकूच, सांग म्हटला पटकन. नारद मुनी म्हणतात, अरे बाबा, तू एवढं सगळं पाप करतो, खून करतो, लुटमार करतो, चोऱ्या करतो, अरे कुणासाठी? आणि ज्याच्यासाठी करतो ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? तो म्हटला, महाराज, मी माझ्या बायका मुलांसाठी एवढं पाप करतो. महाराज म्हटला, 2च मिनिट तुम्ही इथं उभा राहा, मी घरी जाऊन येतो. घरी गेला. घरी गेल्यानंतर पोरांना म्हटलं, रे बाबांनो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात? पोरांनी सांगितलं, बाबा, जर तुमच्या पाठीवरती 10 किलो वजन असतं तर त्यातलं 5 किलो आम्ही घेतलं असतं, पण हे मात्र घेता देता येत नाही बाबा, तुम्ही केलंय, तुम्हीच फेडा. बायकोला विचारलं. बायको म्हटली, माझं डोकं दुखतंय. माझं दुःख तुम्ही वाटून घेऊ शकता का? नाही. तसं तुमचं पाप मी वाटून घेऊ शकत. पश्चाताप झाला, माघारी आला, नारद मुनींचं चरण धरलं, म्हटले, महाराज, काहीतरी चांगला मार्ग सांगा. त्यावेळेस नारद मुनींनी त्याला राम हा मंत्र दिला, पण काहीच पुण्य नसल्यामुळे राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. जर आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येत नसेल तर समजायचं आपलं पुण्य कुठेतरी कमी पडतंय. कीर्तनात झोप आली की समजायचं पाप कुठेतरी आडवं येतंय. मुखात देवाचंच नाव येत नव्हतं, राम म्हणायला लावलं की उलट म्हणायचा, काय मरा मरा. पण मराचं रूपांतर कशात झालं? राम. आणि वाल्या कोळ्याचा पुढं वाल्मिक ऋषी झाला आणि साक्षात रामचंद्र प्रभूंनी त्यांना येऊन दर्शन दिलं. अगोदर संताची संगती, मग मनोमार्ग गती, आणि मग 11वा श्रीपती येणे पंथे. जीवनामध्ये सगळे संत महात्मे आपल्याला राम नामाचं महत्व सांगतात. कबीरदासजी महाराजांनी सुद्धा सांगितलं, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा
खेती करो हरि नाम की। बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम। बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम। मनवा 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 मनवा, खेती करो हरि नाम की। बऱ्याच संत महात्म्यांनी आपल्याला या नामाचं महत्व समजावून सांगितलं। आपण हरिपाठामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी या दोन नावाचा उल्लेख ऐकतो। रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण। तसंच या अभंगामध्ये सुद्धा माऊली म्हणतात अभंगाच्या द्वितीय चरणात, रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा। रामकृष्ण वाचा कृष्ण वाचा रामकृष्ण
संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप राम आणि कृष्ण ही दोन नावं जीवनाला खरं स्वरूप प्राप्त करून देणारी आहेत. म्हणून या नामाचं उच्चारण आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं तर साक्षात शिव शंभू सुद्धा या नामाचा उच्चार करतात आणि हे नाम म्हणजे त्यांचा आत्मा आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणत जे वाचा तया मोक्ष.